तर हॅलो गाईज, कसं आहात तुम्ही? तर आपण आज बघणार आहोत पायथॉन कसं डाउनलोड करतात विंडोजमध्ये. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे तुमच्या क्रोम ब्राउझरवरती गेल्यानंतर त्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे पायथॉन डाउनलोड. हे आपण विंडोजमध्ये डाउनलोड करतोय. तर तुम्ही सेम प्रोसेस तुमच्या मॅकमध्ये किंवा लिनक्समध्ये पण करू शकता. लिनक्समध्ये थोडं वेगळ्या पद्धतीने. तर विंडोजमध्ये एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत आपण. पायथॉन डाउनलोड टाकायचं आहे आपल्याला. त्यांना टाकल्यानंतर जी फर्स्ट साईट आहे python.org, जी पायथॉनची ऑफिशियल साईट आहे. त्या साईटवरती तुम्हाला डाउनलोड पायथॉन म्हणून क्लिक करायचं आहे. यामध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली आल्यानंतर डिफरंट टाईपचे व्हर्जन दिसतील पायथॉनचे, जे की स्टार्टिंगपासून ते आतापर्यंत सगळे व्हर्जन दिसतील. तर आपण जाऊयात जे लेटेस्टमध्ये आलेले आहे त्यानुसार. सर 3.14.2 आपण डाउनलोड करणार आहोत. तर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा विंडोजचं जसं जे की 32 बिट किंवा 64 बिट असेल, तर त्यानुसार तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. तर आता माझ्या पी सीचं 34 बिट नाही आहे, 64 बिट आहे. तर काय करणार, मी विंडोज इन्स्टॉलर 64 बिटला क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर ते डाउनलोड व्हायला चालू होऊन जाईल. जसं तुमचं इंटरनेटची स्पीड असेल त्यानुसार ते डाउनलोड होऊन जाईल. यानंतर आपल्याला फक्त ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर इथे ॲड पाथला क्लिक करायचं आहे. ॲड पाथ म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये जे पाथ असते ते ऑटोमॅटिकली सेट होऊन जातं. त्या ॲड पाथला क्लिक करा आणि इन्स्टॉल नावला क्लिक करा. मग इन्स्टॉल नावला या प्रकारे आपलं पायथॉन इन्स्टॉल झालेलं आहे. तर सेटअप सक्सेसफुल झालं आहे, तर आपल्याला क्लोज करायचं आहे. ठीक आहे, क्लोज करून आता आपल्याला ज्युपिटर नोटबुक इन्स्टॉल करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली तुम्हाला करायचं आहे पॉवर शेल ओपन करायचं आहे. पॉवर शेल विंडोज पॉवर शेल म्हणून जाईल, त्याला क्लिक करा. ते झाल्यानंतर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे इन्स्टॉल नोटबुक. काय करायचं आहे, फक्त पीप इन्स्टॉल नोटबुक तुम्हाला टाईप करायचं आहे आणि एंटर मारायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं नोटबुक पण इन्स्टॉल होत आहे. आपलं पायथन व्यवस्थित इन्स्टॉल झालेलं आहे, त्यामुळे नोटबुक पण इन्स्टॉल होत आहे. काही वेळेस तुम्ही जर ॲड पाथ केलं नाही तर तुम्हाला मॅन्युअली तिथे जाऊन पायथॉनचं जे पाथ असतं ते टाकावं लागते. तर या केसमध्ये कसं झालं आहे, आपण ऑलरेडी ॲड पाथला जो चेक बॉक्स आहे त्याला ऑलरेडी क्लिक केलं होतं, त्यामुळे आपली प्रोसेस थोडी सिम्पल झालेली आहे. तर आपलं ज्युपिटर नोटबुक इन्स्टॉल झालेलं आहे. तर ते कसं चेक करशाल की ते चांगल्या पद्धतीने इन्स्टॉल झालेलं आहे की नाही, त्यासाठी तुम्हाला टाईप करायचं आहे ज्युपिटर नोटबुक आणि एंटर करायचं आहे. तर आपलं ज्युपिटर नोटबुक एकदम व्यवस्थितरित्या इन्स्टॉल झालेलं आहे. तुम्ही बघू शकता ते रन होत आहे आणि ब्राउझरमध्ये ओपन होत आहे. तर तिथे आपले सगळे जे ऑलरेडी फोल्डर्स होते ते ऑलरेडी ॲड झालेले आहेत. तर आपण काय करूयात, इथे एक नवीन फोल्डर तयार करूयात. ओके, व्हॉट विल डू, आपण जाऊया इकडे डेमध्ये जाऊया आणि एक पायथॉन 36 एक फोल्डर तयार करूया.
ओके. आपण इकडे जुपिटर नोटबुक इन्स्टॉल करूयात, म्हणजे फ्युचरमध्ये हे काम आहे. आपण काय केलं, एक फोल्डर तयार केले आणि त्या फोल्डरच्या मध्ये आपण पॉवरशेल ओपन करतोय, म्हणजे जे फाईल पाहत असेल, जे आपण जुपिटर नोटबुक ओपन करूया ते सगळं सेव्ह कुठे होऊन जाईल, या फोल्डरमध्ये सेव्ह होऊन जाईल. इकडे आपण इन्स्टॉल करूया जुपिटर नोटबुक. ठीक आहे. तर आता इकडे काय कुठल्याही प्रकारचं फोल्डर नाही आहे, एकदम फ्रेश आहे. तर आपण काय करूया, तिथे नवीन फोल्डर तयार करूया, नवीन नोटबुक घेऊयात. नोटबुकचं नाव देऊयात Day1. तर आपण आज आपला पहिला प्रोग्राम रन करूयात, जो की असेल हॅलो वर्ड करतो मी, वर्ड नाही करतो, ठीक. हॅलो वर्ड, मी हॅलो वर्ल्ड नाही केलेलं, हॅलो वर्ल्डच केलेलं आहे. तर कसं वाटेल तुम्हाला हा व्हिडिओ? प्लीज लाईक करा, शेअर करा. जर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स आणि कमेंट आला तर थोडं भारी वाटेल मला पण पुढचे व्हिडिओ करायला. तर मी खूप चांगला प्रयत्न करतोय, जे की आपले गावाकडील मुलं असतील किंवा ज्यांना फी अफोर्ड होत नाहीये आणि जे बीटेक, एमटेक आणि एमसीए करत आहेत, त्यांसाठी मी हे घेऊन येत आहे. खूप एकदम बेसिकपासून चालू करणार आहोत आपण. त्यामुळे तुम्ही फक्त जोडून राहा या कोर्ससोबत. मी तुम्हाला गॅरंटी देतो, एका महिन्यामध्ये तुमच्यात बदल दिसेल तुम्हाला. जे की तुम्ही तुमच्या मित्रांना विचारा, ज्यांनी क्लास केले आहे त्यांना विचारा तुम्ही काय शिकले आहात ते यामध्ये, म्हणजे की क्लासमध्ये. मी त्यांच्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे शिकू शकतो याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, रोज फक्त 1 तास द्यायचा आहे आणि आय टी जॉब घ्यायचा आहे. तर थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.